नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपलं स्वागत करीत आहे. आपण BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोल या विषयाचा अभ्यास करीत आहोत. सिलेबस ऑफ अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाचा अभ्यासक्रम. यामध्ये 4 मॉड्यूल्स आहेत. मॉड्यूल फर्स्ट इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची ओळख. मॉड्यूल सेकंड अर्बनायझेशन म्हणजे नागरीकरण. मॉड्यूल थर्ड स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, नागरी केंद्रांची रचना व रूपिकी. मॉड्यूल 4 अर्बन प्रॉब्लेम अँड इश्यूज, नागरी समस्या. तर या 4 टॉपिक पैकी किंवा मॉड्यूल्स पैकी पहिलं मॉड्यूल्स इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी आपण अभ्यासलेला आहे आणि मॉड्यूल सेकंड अर्बनायझेशन, ज्याला आपण नागरीकरण म्हणतो, याचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे. आणि या नागरीकरण या टॉपिकमध्ये मित्रांनो आपण मॉड्यूल सेकंड अर्बनायझेशन यामध्ये साइट अँड सिच्युएशन, सिग्निफिकन्स अँड टाइप्स, नगराचे स्थान आणि स्थिती, स्थान व स्थितीचं महत्व आणि प्रकार, हा पहिला मुद्दा आहे. याच्यानंतर कन्सेप्ट अँड फॅक्टर्स ऑफ अर्बनायझेशन म्हणजेच नागरीकरणाची संकल्पना व नागरीकरणाचे घटक आपण या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. पॅटर्न्स ऑफ अर्बनायझेशन इन डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे मित्रांनो विकसित आणि विकसनशील देशामध्ये नागरीकरणाची प्रारूपे. आणि शेवटी फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ सिटीज म्हणजेच कार्यानुसार नगराचे वर्गीकरण आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिला जो मुद्दा आहे साइट अँड सिच्युएशन, तो आपला सुरू आहे. नगरे व शहरांचे स्थान व स्थिती. याच्यामध्ये आपण स्थान व स्थिती म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. त्यानंतर नगरे व शहरांचे स्थान, याच्यामध्ये स्थान म्हणजे काय आपण पाहिलं आणि सापेक्ष स्थान, निरपेक्ष स्थान आणि स्थानाची निवड करताना सुरक्षितता, पाणी, वाहतूक या गोष्टींचा आपण विचार करतो आणि स्थानांचा नगराच्या व किंवा शहराच्या विकासावरती प्रभाव पडतो, या सर्व गोष्टींची आपण चर्चा मित्रांनो यामध्ये केली. त्यानंतर आपण नगराच्या स्थानावर परिणाम करणारे घटक अभ्यासले. याच्यामध्ये आपण भूपृष्ठ रचना, पाणी पुरवठा, जमीन, हवामान, दळणवळण, आर्थिक घटक, सामाजिक घटक, राजकीय घटक, धार्मिक घटक, ऐतिहासिक घटक या सर्व घटकांचा आपण अभ्यास केला. यानंतर मित्रांनो आपण नगरे व शहरांच्या स्थानांचे प्रकार व महत्व. याच्यामध्ये सुरक्षित स्थान, नदी किनाऱ्याचे स्थान. नदी किनाऱ्याच्या स्थानावरती आपण नदीचे वळण, नद्यांचे संगम, नदीच्या किनाऱ्यावर उंच भाग, पुलाचे निकटवर्ती स्थान, नदीतील जलवाहतुकीची सीमा, जलखिंड, घळई, नदी पर्वतीय भाग ओलांडून जेथे मैदानात प्रवेश करते, धबधबे किंवा नदीच्या किनाऱ्यावरील सुपीक मैदान, नदी मार्गातील सरोवरे, नदीचे मुख. हे दुसरं स्थान झालं, नदी किनाऱ्याला स्थान आणि त्याची उपस्थान आपण सर्व अभ्यासलेली आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर पक्क्या रस्त्यांच्या बाजूचे स्थान, नंतर जंक्शनचे स्थान, नंतर सीमावर्ती स्थान, त्यानंतर कालव्याचे स्थान किंवा दर्या, वायुमार्ग, तीर्थस्थान, पाणी पुरवठा, शिक्षणाचे स्थान, स्वास्थ्यप्रद स्थाने, बंदरे, इथपर्यंतचा
जे स्थानांचे प्रकार आहेत व त्यांचं महत्त्व आहे हे सर्व आपण पाठीमागच्या क्लासमध्ये अभ्यासलेलं आहे. आज आपण थोडासा जो स्थानांचे प्रकार थोडे राहिलेले आहेत ते प्रकार आपण अभ्यासणार आहोत आणि पुढच्या मुद्द्याकडं ज्याला आपण नगरे व शहरांच्या स्थितीकडं आपण वळणार आहोत. तर मित्रांनो, आपण जे 13वा किंवा प्रकार आहे ज्याला आपण म्हटलेलं आहे की शिल्प केंद्रांचे स्थान, हे आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये मित्रांनो आपण काल ही थोडीशी चर्चा केलेली आहे की अनेक विशेषतः चित्र किंवा हस्तकलेची काही केंद्र असतात आणि अशा ठिकाणी कुशल कारागीर व कलावंत येऊन स्थायिक राहतात आणि हे कारागीर किंवा कलावंत म्हणून आपली कला प्रदर्शित करत राहतात आणि परिसरामध्ये आणि हळूहळू संपूर्ण भागामध्ये हे कलावंत माहीत होतात आणि त्यांच्या कलेमुळं मित्रांनो त्या ठिकाणांचा विकास होऊ लागतो आणि सगळे लोक त्यांची कला पाहण्यासाठी किंवा कलाकुसरीच्या गोष्टी किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी येत राहतात आणि त्यातून त्या शहरांचा हळूहळू विकास होत राहतो. तर याचे उदाहरण द्यायचं झालं तर भारतातील फिरोजाबाद बांगड्या बनवण्याच्या कलेमुळे, कालपी हाताने कागद बनविण्याच्या कलेमुळे आणि खुजी चिनी मातीची भांडी बनविण्याच्या कलेमुळे आज मोठी शहरे झालेली असून खूप नावारूपास आलेली आहेत. मित्रांनो, ही गोष्ट आपण कालही पाहिलेली आहे, पुन्हा थोडीशी अशी उजाळा म्हणून अगदी थोडक्यात रिपीट केलेली आहे. आणि त्यानंतरचं जे स्थान आहे त्याला लष्करी छावणीचं स्थान असं म्हणतो. हे अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं. आजकाल आपण पाहतो की पूर्वीसारखी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नगर किंवा शहर किंवा वसाहती डोंगरावरती वसवून चालत नाहीत किंवा बंदरांच्या ठिकाणी किंवा आपण बेटांच्या ठिकाणी सुरक्षेसाठी वसवून चालत नाहीत. तर आजकाल या असणाऱ्या वसाहतींना दळणवळणाच्या सोयी सुविधा पुरवणं आवश्यक असतात. जसे की रस्ते असतील, वाहतुकीचे मार्ग असतील, किंबहुना रेल्वे मार्ग असतील, हवाई मार्ग असेल, हे सर्व सोयी सुविधा पुरवणं आवश्यक असतं. आणि त्याशिवाय इतरही काही साधनं आहेत ज्याला आपण ईमेल वगैरे वगैरे या गोष्टी म्हणतो. या सर्व गोष्टी काय करणं आवश्यक आहे की सोयी सुविधा उपलब्ध करून देणं शहरांना, नगरांना आवश्यक असतं. आणि मित्रांनो, या सर्व गोष्टी या सुरक्षेच्या स्थानी म्हणजे आपण ज्याला पर्वत माथ्यावर, डोंगर माथ्यावर वसलेल्या वसाहतींना या सोयी सुविधा पुरवणं अवघड होऊन जातं. आणि म्हणून काळ बदलला आणि सुरक्षेची संकल्पना बदलली आणि सुरक्षेची जागा आता वेगवेगळ्या ज्याला आपण सैनिकांनी घेतलेली आहे. मग स्थानिक लेवलला पोलीस दल असतं किंवा राखीव पोलीस दल असतं, तर देश पातळीवरती सीमेवरती BSF ज्याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असतं किंवा केंद्र पातळीवरती सुद्धा आपण त्याला राखीव CRP म्हणतो, सेंट्रल रिझर्व्ह फोर्स म्हणतो. अशा अनेक फोर्सेस असतात की ज्या काय करतायत की अंतर्गत सुरक्षा करतायत आणि सीमेची सुरक्षा करतायत. याशिवाय युद्धाची वगैरे गरज भासली तर लष्कर असतं, त्याला मिलिटरी म्हणतो आपण. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे विभाग असतात. आपण त्याला भूदल म्हणतो
किंवा नेव्ही म्हणतो, ज्याला जल दल असं आपण म्हणू शकतो, किंवा आपण एअरफोर्स, त्याला हवाई दल आपण असं म्हणू शकतो. अशी वेगवेगळी दल स्थापित केलेली आहेत. आणि हे सर्वजण काय करतात की त्या देशाची किंवा प्रदेशाची अंतर्गत आणि असणारी बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण करतात. आणि त्यासाठी मित्रांनो ठिकठिकाणी लष्करी छावण्या उभा करण्याची गरज असते. आणि ह्या लष्करी छावण्या ज्या ठिकाणी उभ्या राहतात मित्रांनो, त्या ठिकाणी शहरांची निर्मिती होते. कारण सैन्यातील जे काही लोक आहेत, सैनिक आहेत, किंवा त्या लोकांच्या जे काही कुटुंबीय आहेत, या सर्वांच्या गरजा भागवण्यासाठी तिथं व्यापार होतो. आणि त्यातून हळूहळू ते शहर उदयास आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, अशा प्रकारची शहरं भारतात मेरठ, अंबाला इत्यादी शहरे लष्करी छावण्यामुळे प्रगत झालेली उदाहरणं आपल्याला मित्रांनो देता येतात. पहा, आणि यानंतर आपण शेवटचं जे काही स्थान आहे, भूरचनेच्या संदर्भात नगरे व शहरांचे स्थान. म्हणजे भूरचनेवरून ही 3 स्थानं आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये पर्वतीय स्थान किंवा तटवर्तीय स्थान आणि द्वीपीय स्थान असं म्हटलेलं आहे. अर्थात या ठिकाणी आपण तिन्ही स्थानांचा थोडक्यात आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. पहा, या ठिकाणी पहिलं स्थान आहे ते पर्वतीय स्थान. पर्वतीय स्थानामध्ये मित्रांनो आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे पर्वतीय प्रदेश हे अत्यंत दुर्गम असतात. उंचच्या उंच शिखरं एका बाजूला असतात, तर अत्यंत खोल अशा दऱ्या एका बाजूला असतात. तो प्रदेश अत्यंत उंच सकल असतो. त्या ठिकाणी आपल्याला सहज संचार करणं अत्यंत दुर्गम असतं. अशा भागात शत्रूचे सहजासहजी हल्ले होऊ शकत नाहीत. म्हणून संरक्षणाच्या दृष्टीने पूर्वी नागरी ठिकाणे मित्रांनो पर्वतीय क्षेत्रामध्ये स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अशा ठिकाणी मित्रांनो प्रतिकूल भौगोलिक रचनेमुळं मी आपल्याला सांगितलं की त्या ठिकाणी त्या शहरांचा आर्थिक विकास होऊ शकत नाही. कारण मित्रांनो त्या ठिकाणी वाहतुकीचे मार्ग कमी असतात. याशिवाय सहज संचार करणं अवघड होऊन जातं. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणचं हवामान सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं, अधिक उंचावरची ही जर नगरं असतील तर त्या ठिकाणी अत्यंत शीत हवामान किंवा बर्फाच्छादित प्रदेश सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळं ही जी काही पर्वतीय स्थानाची जी काही नगरं असतात किंवा शहरं असतात, ही काय असतात, फार विस्तारलेली नसतात, आकारानं लहान असतात असं आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ आपण स्कॉटलंडमधील एडिनबर्ग व जर्मनीतील ननरबर्ग या शहरांचे आपल्याला उदाहरण सांगता येतील. पहा, परंतु मित्रांनो काही वेळेस काय होतं की हे पर्वतीय क्षेत्र काही दृष्टिकोनातून मानवी वसाहतीचे आकर्षणाची ठिकाणं बनतात. उदाहरणार्थ पहा की ज्या ठिकाणी उष्ण हवामान असतं त्या ठिकाणी उंच पर्वतीय माथ्यावरती आपल्या हवामानशास्त्रानुसार जसजसं आपण काय करतो की समुद्र सपाटीपासून उंच जातो तसतसं आपल्याला काय पाहायला मिळतं की हवेचं तापमान कमी होत जातं. हा आपल्याला एक निरीक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जे काही निरीक्षण आहे हे शास्त्रीय निरीक्षण आहे. आणि हे सर्व ठिकाणी अशाच प्रकारचं आपल्याला निरीक्षण पाहायला मिळतं. आणि मग ज्या भागामध्ये उष्ण हवामान आहे आणि तिथं उंच पर्वतीय शिखरं जे असतात ते अर्थातच मग त्या ठिकाणी हवामान कसं असतं, थंड असतं. आणि या थंड हवामानामुळं आणि त्या ठिकाणी पावसाचं जे काही प्रमाण आहे हे जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी गर्द वनराई फुललेली आपल्याला पाहायला मिळते.
हे प्रदेश निसर्गानं नटलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी जी काही परिस्थिती आहे ती अत्यंत अशी आकर्षक असते. लोक त्या ठिकाणी या निसर्ग सौंदर्याचा लाभ घेण्यासाठी तिकडं आकर्षित होतात. आणि शिवाय उन्हाळ्यामध्ये तर थंड हवेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी लोकांची गर्दी होत असते. आणि काही लोक किंवा काही नगरातील किंवा काही शहरातील अत्यंत गर्दीच्या ठिकाणचे लोक थोडंसं स्वास्थ्य चांगलं लावावं म्हणून सुद्धा या ठिकाणांच्याकडे धाव घेतात. आणि एकंदरीतच ही ठिकाणं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बनतात. आणि या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागते. आणि जेव्हा त्यांची गर्दी वाढू लागते पर्यटकांची, अर्थात तेव्हा त्यांना आवश्यक असणाऱ्या जी काही सोयी सुविधा आहेत या सोयी सुविधा पुरवण्यासाठी त्या ठिकाणी अनेक इतर लोक आहेत, ते लोक त्या ठिकाणी पोहोचतात. आणि मग काय होतं की त्या ठिकाणी उदाहरणार्थ हॉटेल व्यवसाय किंवा लॉजिंग बोर्डिंग व्यवसाय किंवा आपण व्यापार व्यवसाय किंवा स्थानिक बाजारपेठा अशा अनेक गोष्टी तिथं काय होतात, फुलू लागतात. आणि सेवा देणारेही लोक त्या ठिकाणी वास्तव्य करतात. आणि मित्रांनो, अशा ठिकाणी मग या पर्वतीय स्थानांच्या ठिकाणी काय होतात की पर्यटन नगरं आपल्याला त्या ठिकाणी विकसित झालेली किंवा थंड हवेची नगरं किंवा शहरं विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळतात. थंड हवेची ठिकाणं म्हणून किंवा पर्यटन ठिकाणं म्हणून विकसित झालेली पाहायला मिळतात. उदाहरणार्थ भारतात आपल्याला सिमला, दार्जिलिंग, महाबळेश्वर, उटी इत्यादी महत्त्वाची ठिकाणं आपल्याला या ठिकाणी उदाहरणादाखल सांगता येतील. पहा, तर मित्रांनो, काही पर्वतीय प्रदेशामध्ये खनिज सापडतात. आणि अशा क्षेत्रात खनिजांचं उत्खनन सुरू झाल्यास मित्रांनो त्या ठिकाणी नागरी ठिकाणांची स्थापना होते. आणि कालांतरानं ती ठिकाणं मित्रांनो काय होतं की ते औद्योगिक प्रगती त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी शहराचा विकास होतो. सुरुवातीला खनिजांचं उत्खनन चालू होतं. मग खाणीमध्ये काम करणारे कामगार, इंजिनियर एवढेच लोक असतात. शहर मर्यादित असतं. पुन्हा कालांतरानं त्या खनिजावरती प्रक्रिया करणारे उद्योग त्या ठिकाणी येतात आणि मग त्यावरती प्रक्रिया होते आणि मग ठिकाण अधिक महत्त्वपूर्ण बनतं. आणि मग त्या ठिकाणी त्या खनिजावरती प्रक्रिया केलेला जो काही पक्का माल आहे तो माल बाजारात पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी व्यापारी लोक येऊन तिथं वास्तव्य करतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते शहर जे आहे ते शहर अधिक विकसित होतं. काही वेळेस काय होतं की फक्त उत्खनन कार्य आणि व्यापार म्हणजे तो कच्चा माल पुरवणारे व्यापारी अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी शहरामध्ये लोक पाहायला मिळतात. तर काही वेळेस तिन्ही प्रकारचे लोक, जसं की कच्च्या मालाचे व्यापारी, पक्क्या मालाचे व्यापारी, पक्का माल तयार करणारी यंत्रणा किंवा कामगार, इंजिनियर, अशा प्रकारचं ते शहर अत्यंत विकसित बनून जातं. असंही चित्र आपल्याला काही पर्वतीय स्थानामध्ये जर महत्त्वपूर्ण खनिज सापडत असतील तर अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. पहा, उदाहरणार्थ मित्रांनो, भारतातील आसाम राज्यातील दिग्बोई शहराची खनिज तेलामुळे प्रगती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहा, हे एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. पहा, तर पर्वतीय जे काही स्थान आहेत या स्थानामध्ये आपण पाहिलं की 3 गोष्टी आपण पाहिल्या. की अगदी पहिली गोष्ट आपण पाहिली, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की साधारणपणे काय होतं की दुर्गम परिस्थितीमुळे त्या ठिकाणी शहरांचा विकास होत नाहीये अशी एक परिस्थिती आपण पाहिली, प्रतिकूल परिस्थिती पाहिली जी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विकसित झाली होती. परंतु त्या ठिकाणी बाकीच्या सोयी सुविधा तिथं सहजासहजी नसल्यामुळं आणि दुर्गम प्रदेश असल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं की नगरांचा विकास झालेला नाही, ती नगरं छोटी आणि लहान राहिली, हे आपण पाहिलं. दुसऱ्या पर्वतीय स्थानामध्ये आपण बघितलं की जर उष्ण प्रदेश असेल आणि उष्ण प्रदेशामध्ये मित्रांनो की लोकांना थोडंसं या उष्ण हवेपासून थोडीशी सुटका म्हणून त्या उष्ण प्रदेशात असणारी जी काही उंच पर्वतीय शिखरं आहेत त्या उंच पर्वतीय शिखरावरती असणारा थंड हवेचा लाभ घेण्यासाठी तिथं नगरं शहरं वसलेली आपण पाहिली.
आणि शेवटी आपण पाहिलं की खनिजामुळं कसं पर्वतीय क्षेत्रामध्ये सुद्धा नगराची चांगल्या प्रकारे स्थापना झालेली आहे. असं पर्वतीय स्थानामध्ये हे 3 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही तयारी करत असताना तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट मी सांगितली असेल, पुन्हा एकदा रिपीट करतोय की उदाहरणं तुम्हाला व्यवस्थितरित्या देता आली पाहिजेत आणि उदाहरणाशिवाय हे वर्णन आहे ते परिपूर्ण ठरत नाही पहा. म्हणून उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत. आणि जर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न परीक्षा जर असेल, ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह परीक्षा, तर उदाहरणच अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत पहा. बघूया येणाऱ्या काळामध्ये कशी परिस्थिती निर्माण होते, त्यावरून या सर्व गोष्टी ठरतील पहा. त्याच्यानंतर आहे तटवर्ती स्थान. तटवर्ती स्थानामध्ये मित्रांनो आपण बघूया की तटवर्ती स्थान याचा अर्थच आहे की समुद्र किनाऱ्याजवळ मित्रांनो नागरी ठिकाणांच्या निर्मितीला विशेष अनुकूल परिस्थिती असते पहा, आणि मग त्याला आपण तटवर्ती स्थान असं म्हणू शकतो. विशेषतः समुद्र किनाऱ्याजवळ जवळील जी काही ठिकाणं असतात ती बंदर म्हणून विकसित होतात. ही ठिकाणे अंतर्गत भागाशी पहा वाहतुकीच्या मार्गानं जोडलेली आपल्याला पाहायला मिळतात पहा. हे महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि मग त्या ठिकाणी वाहतुकीचे बरेच मोड, हे जे बंदर असताना हे बंदराचं जे काही स्थान असतं ना, हे शहराच्या वसाहतीला अत्यंत अनुकूल असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी शहराचा विकास होतो. आणि या ठिकाणी ज्याला आपण ट्रान्सपोर्टेशन मोड म्हणतो, हे सर्व ट्रान्सपोर्टेशन मोड या ठिकाणी उपलब्ध असतात. ही जलवाहतूक या ठिकाणी होतेच होते, कारण बंदर तर आहेच. याशिवाय पहा अंतर्गत भागामध्ये दूरवर्ती या बंदरातमध्ये आलेला माल पोचवण्यासाठी ज्याला आपण जलमार्गापेक्षा थोडीशी महाग परंतु इतर मोडपेक्षा थोडीशी स्वस्त अशी वाहतूक आहे, ज्याला रेल्वे वाहतूक म्हणतो. त्या रेल्वे वाहतुकीचं जाळं तिथं विकसित झालेलं आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथून माल अंतर्गत भागामध्ये पाठवला जातो. किंवा रस्ते, मग ते महामार्ग असतील, राज्य महामार्ग किंवा नॅशनल महामार्ग तिथं विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अशा प्रकारे याशिवाय पहा कालांतरानं शहर खूपच मोठं बनतं आणि मग तिथं हवाई वाहतुकीसाठी मग विमानतळ सुद्धा तिथं विकसित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सर्व वाहतुकीच्या कारणामुळं आणि या बंदरातून होत असलेला जी काही आंतरराष्ट्रीय आयात निर्यात व्यापार, या व्यापारामुळं काय होतं, हे शहर अधिकच अधिक विकसित होत राहतं. आणि मित्रांनो, काही वेळेस काय होतं की या शहरामध्ये उद्योगधंद्यांची सुद्धा स्थापना होते आणि मग काय होतं की उद्योगधंद्याला आवश्यक असणारा कच्चा माल त्या ठिकाणी सहज उपलब्ध होतो आणि त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग किंवा तिथं तयार होतात आणि मग त्यातून पक्का माल तयार होतो. ते बाजारपेठेत पोचवण्यासाठी त्या पक्क्या मालाचे व्यापार किंवा बाजारपेठ तिथं विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या सर्व कारणांच्यामुळं ते शहर आणखीन विकसित होत राहतं. असा याचा जो विकास आहे ना बंदराचा, जे काही तटवर्ती स्थानाचा, तो विकास सतत मित्रांनो झालेला पाहायला आपल्याला मिळतो. आणि मग त्या एक आर्थिक उलाढालीचं केंद्र बनून जातं. मग त्या ठिकाणी आणखीन त्या सर्व लोकांना सोयी सुविधा पुरवणारे लोक तिथे येऊन पोहोचतात आणि मित्रांनो ते तटवर्ती स्थान अधिक विकसित होत राहतं असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या स्थानाला अत्यंत महत्त्व प्राप्त होतं पहा, अत्यंत महत्त्व. मग त्याच्यामध्ये आपण बघतो की मग काही शहरांना तर मग मुंबईचं उदाहरण मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की मुंबई तर काय ठरली, आर्थिक राजधानीचं केंद्र बनली. आर्थिक राजधानीचं केंद्र कशामुळे बनली, तर अशा प्रकारे ते विकसित होत शहर गेलं. याशिवाय त्या ठिकाणी शिक्षणाची केंद्र सुद्धा बनलेली आहेत. अनेक शिक्षण संस्था त्या ठिकाणी मुंबई विद्यापीठासारखे विद्यापीठ आणि इतर शिक्षण संस्था त्या ठिकाणी कार्यरत आहेत, म्हणून ते शहर आणखीन उदयास आलेलं आहे. याशिवाय महाराष्ट्राची राजधानी म्हणून सुद्धा प्रशासकीय केंद्रामुळे सुद्धा आणखीन मुंबईचा विकास होत गेला आणि देशाची आर्थिक राजधानी बनली म्हणून सुद्धा या मुंबईचा विकास होत गेला. आंतरराष्ट्रीय विमानतळ त्या ठिकाणी निर्माण झालं म्हणून या शहराचा विकास होत गेला. तर एका बंदरामुळे पहा मित्रांनो कितीतरी गोष्टी
या ठिकाणी आल्या, सोयी सुविधा आल्या आणि त्यामुळं हे शहर वाढत गेलं आणि या शहराला वाढायला वाव राहिला नाही म्हणून हे शहर उभ्या दिशेत वाढत गेलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं पहा. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. अशा अनेक मित्रांनो उदाहरण आहेत की तटवर्ती स्थानाचे किंवा समुद्रकाठच्या वसलेल्या शहराचे. मुंबईशिवाय सुद्धा इतर उदाहरण देता येतील. उदाहरणार्थ पहा, भारतातील इतर ठिकाणामध्ये चेन्नई, कोलकाता, विशाखापट्टणम यांची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. शिवाय पहा इतर काही आंतरराष्ट्रीय उदाहरण सुद्धा सांगता येतील आपल्याला की टोकियो, शांघाय, लंडन इत्यादी जी काही शहरं आहेत ही शहरं सुद्धा या तटवर्ती स्थानांच्यामुळं खूप विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळतात पहा. आणि यानंतर मित्रांनो नगरांचे किंवा शहरांच्या स्थानाचं जे काही प्रकार आहेत, प्रकार व महत्व, यामध्ये शेवटचं आपण आलोय द्विपीय स्थान. अर्थात द्विपीय स्थान याच्यामध्ये बेट आपल्याला अभिप्रेत आहे किंवा द्विपीय स्थानामध्ये आपल्याला भारताचं आपण बघितलं दक्षिणेकडे असं चिंचोळा असं काय असतो भूमी असते आणि तिन्ही बाजूला पाणी असतं, अशी परिस्थिती ही आपल्याला पाहायला मिळते पहा. अशा परिस्थितीत ते जे काही टोक आहे त्या टोकाच्या खाली आपल्याला विशेषतः बंदर स्थान आपल्याला पाहायला मिळतं पहा. उदाहरणार्थ भारताच्या खाली श्रीलंका बंदररूपी एक देश आहे असं म्हटलं तरी चालेल. किंवा मलेशियाच्या खाली आपण सिंगापूर आपण पाहू शकतो. अशी अनेक बेटं त्या ठिकाणी विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे बेटांचे स्थान मित्रांनो संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. पर्वतीय किंवा जल, ज्याला सागर किंवा बेट ही आज सुद्धा मित्रांनो किंवा काय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत असं आपण म्हणू शकतो का. पूर्वीच्या काळात जी काही काळात अशा स्थानास विशेष महत्त्व होतं. समुद्र व महासागरातील लहान मोठी बेट जी आहेत ती मित्रांनो जलवाहतुकीच्या मार्गावर विशेषतः जहाजे व बोटी थांबण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण होती. म्हणून अशा बेटावरती नागरी वस्त्यांची स्थापना झाली आणि नागरी बेटावरील शहरात मग खुला व्यापार त्या ठिकाणी सुरू झाला. कारण त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वाहतुकीच्या मार्गावरती ही बेटं असल्यामुळं मित्रांनो त्या ठिकाणी अर्थातच मग मालाची महत्त्वपूर्ण गोष्टींची तिथं आण किंवा ज्याला आयात निर्यात म्हणतो हीच त्या ठिकाणी सहज शक्य झालं आणि तिथं व्यापारदृष्ट्या सुद्धा त्या शहरांना मग महत्त्व प्राप्त झालं. आणि व्यापारामुळे अशा शहरांची मग प्रगती होत जाते आणि मग बेटावरील जी काही नागरी ठिकाणं आहेत त्या नागरी ठिकाणांना विशिष्ट स्थानामुळं असं महत्त्व प्राप्त होतं. आणि ते स्थान म्हणजे वाहतुकीच्या मार्गावरील स्थान, म्हणजे जलवाहतुकीच्या मार्गावरील ही बेट असलं पाहिजे. असं इकडं तिकडं असलं तर त्या बेटाला तितकंच महत्त्व नाही, परंतु वाहतुकीच्या मार्गावरची जर बेट असेल तर त्याला नक्की महत्त्व आहे मित्रांनो, हे आपण विसरून चालणार नाही. आणि मग उदाहरण सांगायचं झालं तर सिंगापूरचं उदाहरण देता येईल. होनोलुलू हवाई बेटावरचं जे काही बेटच आहेत, हवाई बेटे त्यातलं एक बेट आहे होनोलुलू. पुन्हा हाँगकाँग, पुन्हा मुंबई इत्यादी शहरं बेटावरच वसलेली आहेत. मुंबईसुद्धा मित्रांनो बेटावरतीच वसलेली आहे. आज ही शहरं जगातील मोठी शहर आणि महत्त्वाची शहरं म्हणून प्रसिद्ध आहेत आणि भविष्यकाळात सुद्धा ही प्रसिद्ध राहणार आहेत. याच्या पाठीमागचं एकच कारण म्हणजे द्विपीय स्थान हे कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येतं पहा. अशा प्रकारे आपण पहा नगर व शहरांच्या स्थानांचे प्रकार जे व महत्त्व आपण गेले 2-3-4 तास आपण अभ्यासतोय आणि यावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे की शहरांची जी काही स्थापना होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्थान आहेत ते स्थानं कशी कारणीभूत ठरलेली आहेत, कशी महत्त्वपूर्ण ठरलेली आहेत, या सर्व गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे. आणि स्थान म्हणजे काय हेही आपण पाहिलेलं आहे मित्रांनो. तर या सर्व गोष्टींचा इथं आता मी उजाळा करत बसत नाहीये, तर इथं मी थांबतो. कारण नवीन मुद्दा सुरू करायला फक्त सुरू करताच आपली वेळ संपणार आहे. त्यापेक्षा इथं आपण थांबूया आणि पुढच्या तासाला नवीन मुद्दा जो आहे नगरे व शहरांची स्थिती तो मुद्दा आपण सुरू करू.
थांबण्यापूर्वी मी आपल्याला इतकीच स्मरण करून देतो, अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टीचं स्मरण आहे की हा येणाऱ्या काळात सुद्धा अजून आपली एक्झाम कशा प्रकारची होईल हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. अभ्यास मंडळाने जरी आपल्याला हा सर्व विषय कशाचा आहे की थेरॉटिकल परीक्षा देण्यासंदर्भात असे आपल्याला ज्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणतो ते सिलेबस सोबत जरी दिलेलं असलं तरी सुद्धा मित्रांनो कोरोनाची जी काही परिस्थिती आहे ती निवळली नाही तर आपल्याला ऑनलाईन एक्झामला सामोरं जावं लागेल. आणि जेव्हा तुम्हाला ऑनलाईन एक्झामला सामोरं जावं लागतं तेव्हा तुमची तयारी ही चांगलीच असावी लागते. आणि या चांगल्या तयारीला तुम्ही सुरुवात करा अशी अधूनमधून मी आठवण करतो, जशी आजही आठवण केलेली आहे. आणि यासोबत मी हेही सांगू इच्छितो तुम्हाला या आठवणीसोबत की हे जे काही नगरांचे व शहरांचे जे काही स्थान आहेत, स्थानांचे प्रकार आहेत, याच्यामध्ये आलेली जी काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं म्हणजे तुमच्या क्वेश्चन बँक, खूप मोठी क्वेश्चन बँकच आहे. ती सर्व उदाहरणं आपण लक्षात ठेवायची आहेत. आणि मग जसं की प्रत्येक आपण अनेक जी काही स्थानं पाहिली त्या स्थानामध्ये उदाहरणं दिली, ती उदाहरणं त्या स्थानाचं नाव आणि उदाहरणं म्हणजे तुमचे क्वेश्चन बँकचं एक भांडारच आहे. आणि अशा प्रकारची तयारी तुम्ही जर केली तर निश्चितपणे मित्रांनो तुम्हाला जे काही येणाऱ्या एक्झाममध्ये, मग ते ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असू दे किंवा थेरॉटिकल एक्झाम असू दे, तुमची तयारी चांगली होऊन जाईल. त्या दृष्टिकोनातून आपण तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तसा प्रयत्न तुम्ही आत्तापासूनच करा आणि जेणेकरून पुन्हा आपला जो काही एक्झामचा काळा जी काही वेळ, आपल्या वेळेच्या अभावी आपल्याला जी काही ताणतणाव निर्माण होतो तो ताणतणाव निर्माण होणार नाही याची दक्षता आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहा या ठिकाणी नगरी किंवा शहरांच्या स्थानाचे जे काही प्रकार व महत्त्व संपलेले आहे. तेव्हा इथं आपण थांबूया. धन्यवाद.